वाशिम शहरात एक अत्यंत धक्कादायक आणि गूढ घटना समोर आली आहे। रात्रीच्या सुमारास मुरुमाच्या ढिगाऱ्यात मानवी अवयव सापडल्याने खळबळ उडाली आणि आता त्याच ठिकाणी एका व्यक्तीचा हात आणि पाय तुटलेला मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। वाशिम शहरातून जाणाऱ्या हिंगोली महामार्गावरील उड्डाण पुलाजवळ सुरू असलेल्या रस्त्याच्या कामासाठी आणलेल्या मुरुमाच्या ढिगाऱ्यात रात्रीच्या सुमारास काही मानवी अवयव सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली होती। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असताना पुन्हा त्याच ठिकाणी आणखी एक भीषण सत्य समोर आलंय। मुरुमाच्या मोठ्या ढिगाऱ्यात एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला असून त्या मृतदेहाचे हात आणि पाय तुटलेल्या अवस्थेत असल्याची माहिती समोर आली आहे। घटनेची माहिती मिळताच वाशिम पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी परिसर सील करून तपास सुरू केला असून फॉरेन्सिक टीमलाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले। प्राथमिक माहितीनुसार हा मृतदेह मुद्दाम लपविण्यासाठी मुरुमांच्या ढिगाऱ्यात टाकण्यात आला असावा असा संशय व्यक्त केला जातोय। या घटनेमुळे हा प्रकार अपघात नसून खून असण्याची शक्यता अधिक बळावली आहे। मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून पोलिसांनी आसपासच्या भागातील हरवलेल्या व्यक्तींची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे। तसेच सीसीटीव्ही फुटेज, स्थानिकांची चौकशी आणि तांत्रिक तपासाच्या आधारे या प्रकाराचा छडा लावण्याचा प्रयत्न सुरू आहे। या घटनेमुळे वाशिम शहरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे। या प्रकरणाचा तपास सध्या वाशिम पोलीस करीत असून लवकरच या गूढ मृत्यूमागील सत्य समोर येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। मात्र शहराच्या मध्यवर्ती भागात अशा प्रकारची घटना घडल्याने कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे।